राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे। पाऊस 4 जून पासून पुन्हा सक्रिय झालाय। सध्या काही भागांमध्ये पाऊस पडतोय तर काही भागामध्ये पावसानं उघडीप दिली आहे। पावसामुळे धरणांच्या साठ्यामध्ये देखील वाढ झाली आहे। येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील 26 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे। सांगलीच्या वाळवा तालुक्यातील रेठरे धरण पेठ परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। ढगफुटी सदृश्य पावसामुळे पेठ गावातून वाहणारी तिळगंगा नदी ही दुथडी भरून वाहू लागली आहे। गेल्या 8 दिवसांपासून सांगली जिल्ह्यामध्ये पावसानं उघडीप दिली होती, मात्र बुधवारपासून पावसानं हजेरी लावली। कोल्हापुरातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। पावसामुळे कोल्हापुरात शिये निगवे रोडवर पाणी साचलंय। ओढ्यांवरील पाण्याचा वेग प्रचंड आल्यानं वाहतूक खोळंबलेली आहे। येवल्यात अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली। हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाला सुरुवात झालेली आहे। पावसामुळे नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये शेतीच्या मशागतींना ब्रेक लागलाय। कोल्हापूरच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे आणि अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। मात्र उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसानं दिलासा मिळाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत। ऑपरेशन सिंदूर नंतर त्यांचा हा पहिलाच दौरा असणार आहे। या दौऱ्यादरम्यान मोदी सकाळी 11 वाजता चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच पुलाचं उद्घाटन करतील आणि त्यानंतर अंजी पुलाचंही उद्घाटन केलं जाईल। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आज पतधोरण जाहीर करणार आहे। यावेळी आरबीआय रेपो दरात 0.50% घटवणार आहे का याकडे गृहकर्ज दरांचे लक्ष लागून आहे। दरम्यान भारतीय स्टेट बँक रिसर्चच्या रिपोर्टमध्ये आरबीआय रेपो दर कमी करण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। भारतीय हवाई दलाची ताकद पुन्हा सर्वांना दिसणार आहे, कारण 7 आणि 8 जून रोजी राजस्थानमधील आंतरराष्ट्रीय सीमेच्या जवळ भारतीय हवाई दल मोठ्या प्रमाणावर युद्धसराव करणार आहे। या सरावासाठी भारत सरकारनं एनओटीएम जारी केलेला आहे। या कालावधीमध्ये संबंधित क्षेत्रातील हवाई हद्द मर्यादित केली जाणार आहे। देशात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे। भारत कोरोनाच्या एकूण 4886 रुग्णांची नोंद झालेली आहे। केरळ, दिल्ली, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत। महाराष्ट्रात 526 रुग्णांची नोंद झाली आहे। 11वी प्रवेशाच्या पहिल्या फेरीपासून 1,41,000 विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे। काल दुपारी 2 वाजता 11वी प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज नोंदणी बंद करण्यात आली, त्यामुळे तब्बल 1 लाख विद्यार्थी पहिल्या फेरीला मुकणार आहेत आणि यात सर्वाधिक विद्यार्थी हे मुंबई विभागातील आहेत, तर सर्वात कमी विद्यार्थी हे लातूर विभागातील आहेत। आरटीईसाठी शिक्षण विभागानं 176 कोटी 92 लाख रुपये मंजूर केलेत। पहिली ते 8वी पर्यंतच्या 4,79,000 विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणासाठी 176 कोटी 92 लाख रुपये मंजूर करण्यात आले। समृद्धी महामार्गावरून आतापर्यंत 2 कोटी वाहनांनी प्रवास केला। या वाहनांच्या माध्यमातून एमएसआरडीसीच्या तिजोरीमध्ये 1,530 कोटी रुपयांची भर पडली आहे। तसंच आता नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचा 3रा टप्पाही वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे। म्हाडानं मुंबईतील धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्यांसाठी क्रांतिकारी निर्णय घेतलाय। पावसाळ्यापूर्वी धोकादायक म्हणून घोषित केलेल्या इमारतींमधील रहिवाशांना भाडं घेण्याचा पर्याय म्हाडाकडून यंदा प्रथमच उपलब्ध करून देण्यात आलाय। या रहिवाशांच्या बँक खात्यामध्ये म्हाडाकडून दर महिना 20,000 रुपये जमा केले जाणार आहेत। सोन्या चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ झालेली आहे। सोन्याच्या दरामध्ये आज 1,000 रुपये प्रतितोळा वाढ होऊन सोनं पुन्हा एकदा लाखांच्या पार गेले, तर चांदीच्या दरामध्ये तब्बल 3,000 रुपयांनी वाढ झालेली आहे। आज सोन्याचे दर हे 1,06,000 रुपये प्रतितोळा जीएसटी सह, तर चांदी 1,06,000 रुपये प्रति किलो जीएसटी सह झाली आहे। ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध निधीतून पायाभूत सुविधांची विकास कामं सुरू आहेत। या कामांचं उद्घाटन करण्यासाठी संपूर्ण कामं ही 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करावीत, असे दृष्टीनं सर्व यंत्रणांनी नियोजन करावं असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले। छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यामध्ये चकमक झाली आहे। चकमकीमध्ये आणखी एक जहाल नक्षलवादी ठार झालाय। नॅशनल पार्क परिसरात डीआरजी आणि एसटीएफने ही कारवाई करत नक्षलवादी सुधाकरला ठार केले। या सुधाकरवर 40 लाखांचं बक्षीस होतं।
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आज 140 किलोमीटर पालखी मार्गाची पाहणी करणार आहेत। याची सुरुवात दुपारी पंढरपूर इथून होणार आहे, तर संध्याकाळी 6:30च्या सुमारास नीरा दत्त घाट इथं पाहणी संपेल। राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबईतील उपमहाव्यवस्थापक यामिनी जोशी यांनी येवला आगाराला अचानक भेट दिली। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक अभियानाअंतर्गत त्यांनी स्थानकाची पाहणी केली आहे। यावेळी त्यांनी येवल्यातील प्रवासी आणि पत्रकारांसोबत देखील संवाद साधला। मुंबई महापालिकेनं प्लास्टिक विरोधात कारवाई केली आहे। कारवाईमध्ये दुकानदार आणि विक्रेत्यांकडून 1,13,082 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलेलं आहे। तसंच त्यांच्याकडून 8 कोटींचा दंडही वसूल करण्यात आलाय। 2018 पासून ते मे 2025 पर्यंत ही कारवाई झाली आहे।